आर्थिक राजधानी मुंबई में वायु प्रदूषण की समस्या लगातार बढ़ती ही जा रही है। वायु गुणवत्ता सूचकांक 160 से 200 के बीच बना हुआ है, जो दूषित हवा को दर्शाता है। वायु प्रदूषण लगातार शहर के लिए चिंता का विषय बन चुका है। वायु प्रदूषण का असर आमतौर पर अस्थमा या सांस संबंधी मरीजों पर अधिक पड़ता है। लगातार बढ़ रहे वायु प्रदूषण के बीच नागरिक बीएमसी को जिम्मेदार ठहरा रहे हैं और मुंबई की तुलना दिल्ली से कर रहे हैं। वहीं इस बीच शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे ने देवेंद्र फडणवीस सरकार पर भ्रष्टाचार, प्रदूषण और मौजूदा निकाय चुनाव में पैसे के दुरुपयोग को लेकर तीखा हमला बोला। उन्होंने कहा, मुंबई की हवा सेहत के लिए खतरनाक होती जा रही है। ऐसा लगता है कि इथियोपिया में फटे ज्वालामुखी के बादल यहां तक पहुंच चुके हैं। लेकिन इथियोपिया के ज्वालामुखी और मुंबई के प्रदूषण के बीच कोई कनेक्शन नहीं है। इसके अलावा वर्तमान में चल रहे नगर पालिका और नगर परिषद चुनाव पर टिप्पणी करते हुए उद्धव ने कहा, पैसों का धुआं निकल रहा है। ठाकरे ने नासिक में अगले वर्ष होने वाले कुंभ मेले की तैयारियों पर भी सवाल उठाए। आइए सुनते हैं इस दौरान उद्धव ठाकरे ने और क्या कुछ कहा। नाही, मला पहिलं याचं उत्तर पाहिजे। हे उत्तर मी एवढ्यासाठी बोलवलं की हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कळू द्या की भाजपचा ढोंगीपणा काय आहे। नुसते पैसा फेको आणि मत मिळवा, पैसा फेको तमाशा देखो, तसं पैसा फेकोवर वोट ले लो, हे जे काय त्यांचं चाललेलं आहे, हा तमाशा तर खूप झाला। हे पैसे सुद्धा जनतेच्या खिशातले आहेत, पण ज्या गुरबीमध्ये हे वागतायत आणि वागतायत ते वागतायत, पण वरती हिंदुत्व आणि राष्ट्रप्रेमाचं जे काही ढोंग करतायत, हे ढोंग किती काय त्याला वेगळी आहे, ते या दोन गोष्टीत मी दाखवलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या प्रदूषणासंदर्भात म्हणतात, न्यायालयाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर मी न्यायालयाबद्दल बोलण्यासारखं आता काय आहे का? न्यायालयाबद्दल बोलून काय उपयोग होतोय का? त्याच्यामुळे कृपा करून मला न्यायालयाबद्दल प्रश्न विचारू नका, बोलून काही उपयोग होत नाही। मी न्यायालयाबद्दल बोलून उपयोगच नाहीये, त्याच्यामुळे मला कृपा करून न्यायालयाबद्दल काही बोलायचंच नाहीये। बांधकामांना मुंबई महानगरपालिकेने नोटिसा दिल्या, बिल्डर नियम पाळत नाहीत असं देखील सांगितलं। अशांना देखील नोटिसा मुंबई महानगरपालिकेकडून देत आहे आणि रस्ते देखील आजपासून केलं जाणार आहे पर्यावरणासाठी। पहिलं त्यांचा भ्रष्टाचार स्वच्छ करा। हे वरवरची मध्ये त्या दिल्लीमध्ये दाखवलं होतं ना, ते फवारे मारत बसले होते, म्हणजे पाणी सुद्धा वेस्ट, पाण्याचा सुद्धा अपव्यय आहेतच त्याच्यात। आणि झाडं मारून तुम्ही प्रदूषण करता, म्हणजे हा नियोजन शून्य विकास जो आहे तो पहिला थांबवला पाहिजे। कारण आतापर्यंत आपल्याला जे सांगितलं होतं, मी विकासाच्या विरोधात नक्कीच नाहीये, पण एक गोष्ट झाल्यानंतर एक गोष्ट सुधारेल। कुठे सुधारते? मेट्रोची बरीच कामं झालेली आहेत, तरी ट्रॅफिक कुठे कमी होतोय? ट्रॅफिक तसाच आहे। आम्ही जो कोस्टल रोड केला त्याचा फायदा किती होतोय, आणि हे जे काही विकासाच्या नावाखाली जे करतायत त्याचा फायदा किंवा किती उपयोग होतोय हे लोकांना कळते। जे करतायत त्याचा फायदा किंवा किती उपयोग होतोय हे लोकांना कळते। मतांची बोली लावायची बाकी ठेवली या लोकांनी। तसंच झालंय की मतांचा तुम्ही लिलाव मांडल्यासारखं झालेलं आहे की हा एवढे पैसे देतो, हा एवढे पैसे देतो। ही कुठली लोकशाही आहे? मतांचा लिलाव आहे का हा? भाजप पदाधिकाऱ्याचं त्याच्या घरामध्ये पैसे सापडलेले आहेत। हो, मग तेच मी बोलतोय ना की हे सगळी पैशाची गुरबी आता उघड झालेली आहे। मंत्री पैशाची उघडी बॅग ठेवून घरात बसतो, त्याच्यावरती काय कारवाई होत नाही। हे सगळे भ्रष्टाचार आता एवढे झालेले आहेत की हा भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे। हे प्रदूषण त्याचं आहे। मी आज जो विषय बोललो तो महत्वाचा आहे, त्याच्यामुळे मला वाटतं दोन विषय मी मांडले, त्याला आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण पोहोचवावं। भाजपच्या समजदार नेत्याकडनं मला त्याच्यावरती उत्तर अपेक्षित आहेत। कोणी आंडू पांडू बोलेल तर त्याला मी काही उत्तर वगैरे काही देणार नाही।